राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी दादांच्या अपघाताला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ दिला। तर रोहित पवारांनी पारदर्शक चौकशीची पुन्हा एकदा मागणी केली आहे। मागे आरोप केला होता की 50 कोटी रुपयाचा VSR कंपनीने त्याच्या पायलटचा विमा काढलेला आहे। त्या विमान कंपनीचा पायलट बॉम्बर म्हणून पाठवला गेला होता का, जाणीवपूर्वक त्यांनी अशा प्रकारे घातपात घडून आणला का, ही सगळी गोष्ट अत्यंत बारकाईने अभ्यासणं महत्त्वाचं आहे। कारण गोजूबावीच्या माळरानावरील अजितदादांच्या विमानाच्या अपघाताचं गूढ रहस्य हे काळाच्या पडद्याआड जाऊ नये, जनतेला खरं काय ते समजलं पाहिजे। बारामतीकरांची जशी इच्छा आहे तशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची इच्छा आहे की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल नाही तर घातपातबद्दल प्रॉपर एन्क्वायरी होणं महत्त्वाचं आहे आणि ती एन्क्वायरी करत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी इच्छा संबंध महाराष्ट्राची तिथं आहे। त्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन दादांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो लढा तिथं उभा करत आहेत। त्यामुळे त्या लोकांची जशी इच्छा आहे त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीचा हा सगळा इन्व्हेस्टिगेशन होईल, तपास होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।